जयसिंगपूरमधून एक अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील बातमी समोर आली आहे. आश्रमशाळा आणि वसतिगृहामध्ये मुले आणि मुली मिळून सुमारे 100 विद्यार्थी वास्तव्यात असल्याची प्राथमिक माहिती आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेचा आणि मानसिक स्वास्थ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थिनींच्या देखरेखीसाठी पुरेसे महिला कर्मचारी, महिला गृहपाल आणि अधीक्षक उपलब्ध आहेत का? वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्था नियमानुसार आहे का? CCTV, आरोग्य सुविधा आणि गोपनीय तक्रार निवारण यंत्रणा कार्यरत आहे का? या सर्व बाबींची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी PSR, ह्युमन राईट्स प्रोटेक्शन कौन्सिल, अँटी करप्शन विंगचे राष्ट्रीय संघटक विनोद विजय पवार त्यांनी संबंधित प्रशासनाकडे निवेदन देत प्रशासकीय चौकशी आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही व्यक्तीवर आरोप करणे हा उद्देश नसून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची खात्री होणे हाच या मागणीमागचा मुख्य उद्देश असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. आता एकच प्रश्न, विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत प्रशासन प्रत्यक्ष पाहणी कधी करणार आणि त्रुटी आढळल्यास त्यावर तातडीने कारवाई होणार का? या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी सत्यस्पर्श न्यूज सोबत राहा. आज रोजी दिनांक 18/8/2026 रोजी PSR, ह्युमन राईट प्रोटेक्शन कौन्सिल, अँटी करप्शन विंग या संघटनेला मिळालेल्या माहितीनुसार जयसिंगपूर येथील आश्रमशाळा येथे सध्या 30 मुली व 30 मुले वसतिगृहात शिकत असून तेथे 2019 ते 2026 या कालावधीत महिला अधीक्षक किंवा महिला शिक्षिका नाहीत. त्यामुळे तेथील मुलींचा आरोग्यविषयक प्रश्न ऐरणीवर निर्माण झाला आहे. त्यामुळे समाज कल्याण कोल्हापूर यांना प्रत्यक्ष शासकीय पाहणी करून व वस्तुस्थितीची अधिकृत पडताळणी करून तेथे लवकरात लवकर महिला शिक्षिका किंवा महिला अधीक्षिका रुजू करावी, या मागणीचे निवेदन समाज कल्याणचे संचालिका नेर्लेकर मॅडम यांना PSR, ह्युमन राईट प्रोटेक्शन कौन्सिल, अँटी करप्शन विंग कोल्हापूर टीमच्या वतीने देण्यात आले.